हाय यूट्यूब फॅमिली, जय जिजाऊ जय शिवराय. तर मी तर व्हिडिओ बनवत आहे, तर मी तर कोणालाच आतापर्यंत घाण कमेंट्स नाही केली आणि कोणाला बोलणार पण नाही. कारण की माझ्या तोंडातून दररोज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव निघते आणि मी घाण शिवी देणार पण नाही आणि कमेंट्स पण टाकणार नाही मी कोणाला अशी. तर मी जो व्हिडिओ टाकलेला आहे की केसावर जे भांडे विकायला येते, तर तुम्ही घेऊ नका, म्हणजे सावध व्हा. तर असा मी तो व्हिडिओ टाकला. तर त्या व्हिडिओचं काय झालं की मी तो 2 तारखेला माझ्यासोबत तसं घडलं आणि मी विसरून गेली त्या दिवशी व्हिडिओ बनवायचा आणि टाकायचा. तर दुसऱ्या दिवशी मी ड्युटीवर निघाली, तर पायदळच जातो ना, पायदळच येतो मी. तर मला काही ते जास्त कोणाच्या गाडीवर जाणं येणं मला आवडत नाही. तर मी पायदळ निघाली, तर मला रस्त्यानं जाता जाता असं आठवलं की अरे म्हटलं, काल माझ्यासोबत असं घडलं, आणखी कोणासोबत असं काही नाही व्हायला पाहिजे. की भरपूर महिला आता कोणी घेतेच म्हणा भांडे, म्हटलं की केस वाया गेल्यापेक्षा तर घेतेच. मी पण घेत गेली आतापर्यंत. तर मग मी तो व्हिडिओ बनवला. तर मला आता ते तर चालताना होते, पण आता मी बसून सुद्धा पण तरी मला असा बोलताना श्वास लागते. कारण की मला थायरॉईड आहे. थायरॉईड असल्यामुळे आणि मी थायरॉईडच्या गोळ्यावर वगैरे काही चालू केल्या नाही आहे. तर आता घेऊन राहिली, 1-2 आठवडे झाले, तर ते आयुर्वेदिक औषध घेत आहे, थायरॉईडचंच टॅबलेट घेऊन राहील त्या. तर एका ताईनं काय कमेंट्स केली मला की येड्या भोकाचे एका ठिकाणी उभी राहून व्हिडिओ बनवणं. तर ताई, आता तुम्ही ताई, हो ताईच असणार तुम्ही, कारण येड्या भोकाची म्हटलं तर. आणि तुम्ही कोणत्या याचे आहे? मला पण बोलता येते, पण मला नाही बोलायचं आहे तसं. तर कोणाला कमेंट्स करताना थोडासा विचार करून कमेंट्स करा की तो व्यक्ती त्या लँग्वेजचा, त्या याचा आहे का. तर त्या दिवसाचा व्हिडिओ मी घाईघाईच टाकला, म्हणजे ड्युटीवर चालली होती तर काय झालं त्या दिवशी, 2 तारखेला झालं माझ्यासोबत तसं. तर रविवारच होता, म्हणजे रविवारी दिवशी मला सुट्टी राहते. तर घरीच होती मी. मी म्हटलं चला आता केसाईवाल्याचा ते आवाज आला, भांडे केसाईवर भांडे आहे का, केसावर म्हणजे केसाईवर भांडे म्हणून. तर मला ऐकायला आलं, तर मी जेवणच करत होती. तर जेवण झालं होतं माझं, मी हात धुतला, लवकरच हात धुतला आणि तशीच मी बाहेर गेली. बाहेर गेली ना, आणि ते साईडचे काकू आहे, तर त्या काकू त्या बाईसोबत असा वाद चालू होता त्याचा. तर मी म्हटलं काहूनजी काय झालं म्हटलं. तर म्हणते, मग पाय ना म्हणते, हे माझ्याच घरापाशी येऊन म्हणते माझ्याच संग म्हणते टर्रेली करून राहिली म्हणते, तू माझ्याच गेटजवळ उभी आहे म्हणते. तर त्या काकूनं काय केलं, तिला केस दिले. तर ते काय म्हणते, एवढे केस नाही पाहिजे म्हणते, अजून केस आणा म्हणते. ते म्हणते हाय नाही म्हणते, तुला द्यायचं असेल तर दे, नाही तर राहू दे म्हणते. तर असं त्या बाईले बोलली त्यावेळेला काकू. तर मग त्या काकूने केस तिच्या जवळचे घेतले, परत घेतले केस आणि जा म्हणे. तर त्या तिघी जणी त्या बाईसोबत भांडायला बसल्या त्या काकूसोबत. तर त्या काकूने एकच म्हटलं तिला की तू माझ्या दरवाजापाशी आली म्हणे, आम्ही काही तुला आवाज नाही दिला म्हणे, तू म्हणतो ती म्हणे केसावर भांड्या, म्हणून मी तुला म्हटलं म्हणे का थांब बाबा, मी केस आणतो दाखवाले. तर तिथून मग ते काकू घरात चालली गेली. तिथंच उभ्या होत्या त्या गेटपाशी. मग त्या आतमध्ये चालल्या गेल्या. मग मी गेली. तर म्हटलं पाहू द्यायची म्हटलं भांडे, म्हटलं कसे आहे. तर म्हटलं, तर त्या बाईनं काही नाही मला एक मोठा गंज दाखवला, जाडा. मी म्हटलं चांगला आहे गड्या, म्हटलं जाडा गंज म्हटलं हा. म्हणून मी घरात आली आणि त्या पन्नीतले एवढं मोठे केस घेतले आणि तिच्याजवळ घेऊन गेली आणि तिला म्हटलं, पहिले मला तू भांडे दाखव म्हटलं, नंतर मी तुला हे केस देतो म्हटलं मी हे. तर अशी मी तिच्यापाशी फक्त उभीच होती, अशी हातात केस घेऊन. तर त्या बाईनं काय केलं, रपकन माझ्या हातातून असे केस हिसकावून घेतले. आणि तुम्हाला सांगतोच मी आता कशी करत होती ते. असे केस माझ्या हातातून तिनं असे हिसकावून घेतले आणि असे केस तिच्या हातात होते आणि ते माझ्याकडे अशी सरळ पाहून राहिली आणि त्या केसाईले अशी करत होती. तर मी तिच्याकडेच पाहून राहिली. ते अशी केस गुंडाळून राहिली, तर तेवाली अशा हातात घेऊन अशी करत होती त्या केसाईले आणि एकसारखी म्हणजे माझ्याकडे पाहत होती. तर मी तिच्या नजरेकडे नजरच अशी एकसारखी पाहून राहिली. तर तिचे डोळे माहीत आहे का, ते नसणार का दात घासते, आपल्या खेड्यापाड्यातल्या बायाला माहीत राहते, एक नशीनं दातं घासते, तशा टाईपचे जे आहे ना, हे आतमध्ये पूर्ण असं नशिया कलरचे डोळे आले होते तिचेवाले. तर अशी एकसारखी पाहत होती ती आणि एकदम मग अशा सावळ्या काळ्याच होत्या त्या. माहीत आहे का, टोपल्यात भांडे नव्हते त्याच्यावाले, ते असे मोठे झोले राहते त्याचेवाले थैले, तर कपड्याचे बनवलेले, त्याचे 2-3च भांडे होते आणि 3 महिला होत्या त्या आणि एक मुलगी होती त्याच्यासोबत आणि मुलगी चांगली 22-23 वर्षाची मुलगी होती. तर मग तिनं काय केलं, ते केस घेऊन अशी माझ्याकडे पाहून राहिली आणि मला तिथं तिच्याकडे अशी पाहूनच राहिली. पाहता एकदम असा चक्कर यायला लागला तिथं, एकदम म्हणजे मला काहीच दिसायला नाही लागलं, असं अंधारी एकदम. आणि माहीत आहे का, मला डोकं कधीच, म्हणजे माझं डोकं दुखतच नाही. आणि डोकं म्हणजे कसं दुखते मला ते समजतही नाही, कारण की मला आजपर्यंत डोक्याचा त्रास नाही झाला आणि डोकं दुखतच नाही माझं. तर माहीत आहे का, ह्या मधल्या भागात इथे एकसारखं म्हणजे असं एकदम शिलका व्हायला लागलं, खूप दुखायला लागलं इथंसा.
मी म्हटलं इथं उभं राहिलंच गड्या, मी तर जेवण करून म्हणजे असे फक्त मी मनातल्या मनात अशी सोचून राहिले आणि बोलून राहिली, पण माझ्या तोंडातून असा आवाज नव्हता निघत. तोंडातून मी अशी बोलायला करू ना तर माझ्या तोंडातून असा आवाजच नव्हता निघत. फक्त मी असं म्हणजे मनात सोचून राहिली होती अशी, की हे म्हटलं एकसारखी काय करून राहिली, माझ्याकडे पाहून राहिली आणि म्हटलं हे मला भांडे-गिंडे तर मी काढून नाही देणार का गड्या म्हटलं हिला, म्हटलं माझ्या कानातलं वगैरे किंवा घरात पैसे वगैरे काही आहे तर. तोंडात मी अशी बोलायला करत होते. बोलायला करत पण माझे शब्दच नव्हते निघत माझ्या तोंडाच्या बाहेर. आणि तेव्हा एकदम ताकदीनं अशी बोलली ना मी तोंडातून एकदम जोराच्या ह्याच्यातनी, की तो शब्द निघाला माझ्या तोंडातून. "माझे केस दे" म्हटलं लवकर. हा शब्द बोलली मी. तर तिच्या हातातून मी केस ते तरी पण नाही देत म्हणे, नाही देत म्हणे. तर ते तेवढ्यात काय झालं, माझ्याच रूमच्या बाजूने ते एक बाई आणि एक मुलगा राहते, दोघं स्माइलेकर राहते. तर त्या बाईचा मुलगा बाहेर आला गेटपाशी. जोरानं असा आवाज निघाल्याबरोबर. काय झालं मग तिला असं वाटलं का आता ह्या गल्लीतल्या तर कोणी ना कोणी येणार बा. तर तिनं काय केलं, ते केस माझ्या हातात देऊन दिले. केस देऊन दिले आणि मग म्हटलं तुमची काय जबरदस्ती आहे का जी, म्हटलं मला नाही घ्यायचे होते म्हटलं तरी म्हटलं. आणि मला का नाही म्हणजे असं ऐकायला वगैरे काहीच नव्हतं येत. मला ऐकायला नव्हतं येत. काही कोणी काय बोलत आहे ते माझ्याकडे एकसारखे पाहून राहिली, मी तिच्याकडे एकसारखे पाहून राहिले आणि एकदम सुन्न होऊन गेली ती तसाच. त्याच्यानंतर मी केस ते परत घेतले. तो मुलगा बाहेर आला म्हणून तिनं ते केस परत दिले. हां आणि मग घरात आली मी. घरात आल्यानंतर मी म्हटलं, "रुद्रक मी एवढे मोठे केस दिले गड्या," म्हटलं. 1 किलो साखरेची पन्नी फुल भरलेली माझ्या घरची. तर ते वाली पन्नी मी तिच्याजवळ म्हणजे असे एवढे मोठे केस घेऊन गेले. तिनं मला एवढेच केस दिले आणि समजायला पण नाही लागलं तिनं केसाचं काय केलं आणि लगेच म्हणजे एकदम नाही दिसल्यासारखं मला काहीच. तर केस आहे पण ती पन्नी तशीच आहे, बांधून ठेवली मी त्या दिवसपासून. हे बघा. हे पन्नी फुल भरलेली होती. एवढे सारे केस होते आणि तिनं अशी गुंडाळत आणि माझ्याकडे पाहून अशी काय करत होती माहितीच नाही. घरात आली. घरात आल्यानंतरही अशी एकदम मी दिवाणवर लेटली. अशी झोपूनच गेली एकदम. झोपली आणि डोळे लावून घेतले. अर्धा ते 1 तास मला असं म्हणजे सुन्न झाल्यासारखं आणि असं बेशुद्ध पडल्यासारखंच वाटत होतं. म्हणजे माझ्या हातापायात, अंगात काहीच जीव नसल्यासारखा. आणि डोळे लावून ठेवले आणि माझा मुलगा होता टी व्ही पाहत. त्याला म्हटलं, "रुद्र माझं डोकं खूप दुखून राहिलं आणि मला चक्करही येऊन राहिला," म्हटलं, "मला झोपू दे," म्हटलं थोडा वेळ. तशीच मी झोपून राहिली. तिथून मला अर्धा 1 तासाने असं एकदम म्हणजे असं होश आल्यासारखा झाला. 1 तासाने म्हणजे असं वाटलं का मी व्यवस्थित आहे म्हणून. पण तेव्हा मला असं कोणाचं काही ऐकायला नाही, काहीच नाही. एकदम वेगळंच वाटायला लागलं मला. म्हणून मी त्या दिवशी मग मला असं वाटलं तर मला व्हिडिओ टाकायचा होता गड्या म्हटलं हा. तर मी चालता व्हिडिओ टाकून दिला तो. आणि मला कसं थायरॉईड असल्याच्यानं म्हणजे मला श्वास घ्यायला त्रास होते जेव्हा चालतो ना. एक तर कसं माझं काम काही बसण्याचं नाही, दिवसभर मला फिरत राहावं लागते माझ्या कामावर. झाडू पोछ्याचं काम म्हटलं ना तर तुम्ही स्वतः करून पहा, मग समजते. कारण की मला दिवसभर फिरत राहावं लागते दिवसभर. एक तर उभं दिसलं, फोनवर जर दिसलं तर तिकडून सुपरवायझर आला का तो फाईन देईन, मॅनेजर जर आला कोणी आलं तर फाईन देईन. आणि म्हणजे कसं आपली कंप्लेंट नाही गेली पाहिजे त्याच्यामुळं. तर मी म्हटलं तिकडे गेल्यावर, ड्युटीवर गेल्यावर मी व्हिडिओ नसती टाकू शकली. आणि मला असं वाटत होते की मी कधी व्हिडिओ टाकतो आणि कधी नाही, कधी लोकांपर्यंत असं म्हणजे सांगतो की तुम्ही तरी सावध व्हा. का ते बरं झालं की देवाचे की तो मुलगा बाहेर निघाला म्हणून त्या बाईनं मला केस परत दिले. नाहीतर मी तिच्याकडे पाहत असती आणि एक तर ते काय म्हणते संमोहन म्हणते की काय म्हणते, तर मला एकदम तसंच वाटत होतं. म्हणजे असं गोल गोल घुमल्यासारखं आणि घरातच तशी म्हणजे डोलत आल्यासारखी आली मी एकदम झोपून राहिली. म्हणून तुम्ही सावध राहा म्हटलं. आणि त्यात ते एक ताई मला कमेंट्स पाहिजे तिनं काय केली आहे. मी डिलीट नाही मारत आणि ना मी तिचं नावही घेत. नावं घेण्याच्या लायकीचे असलं तर नावं घेणार. कारण की त्याचे संस्कार हे ते सगळं कमेंट्सवरूनच माहीत पडते. बोलता तर मला पण येते, बोलता मलाही येते. कारण की मीही घरदार सोडून, माझंवालं सासर माहेर सोडून मी पण आता 5-6 वर्ष झाले बाहेर ठिकाणी काम करत आहे. म्हणजे इकडे हॉस्पिटलला. तर मीही आता एकटी स्त्री म्हटलं ना तर ते सर्वात स्ट्रॉंग राहते. जे मुलाला सांभाळते, मुलाला घेऊन जगते ना, ते सर्वात स्ट्रॉंग असते. तिलाही उत्तर देता येते प्रत्येक गोष्टीचं. ते तर मला माहिती आहे की बाकीच्यानं जे मला बाकीच्या सर्वांनी चांगलंच सांगितलं की ताई एका ठिकाणी उभे राहून व्हिडिओ बनवा, ताई एका ठिकाणी उभे राहून व्हिडिओ बनवा किंवा बसून व्हिडिओ बनवा. ते योग्य आहे तुमचं, ते बरोबर आहे. कारण की मी रस्त्यानं जात होते आणि गाड्याचा पण आवाज येत होता आणि मला पण श्वास भरून येत होता. पण त्यात
ताई म्हणू की नाही, पण जाऊ दे, ताईच म्हणतो. ठीक आहे, व्हिडिओ माझा खूप मोठा होणार आहे.